ओरिगन नावाची एक छोटी बेकरी होती, तिथे एक एक्सपेरिमेंट झाला. स्टाफने एकमेकांना पेपर प्लेट्स द्यायला चालू केले आणि त्याच्यावरती थँक्यू लिहिलं. नाव नाही लिहायचे, फक्त थँक्यू लिहायचे. हे एका छोट्या गोष्टीने टीमवर्क आणि क्वालिटी ड्रॅमॅटिकली सुधारली. नमस्कार, मी अविनाश चाटे, कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो. एक बेकरी होती, अँजेलिन बेकरी नावाने. त्यांनी काय केलं, प्लेट इट फॉरवर्ड नावाचा प्रयोग चालू केला. स्टाफने एकमेकांना पेपर प्लेट्स वरती ॲप्रिसिएशन लिहायला चालू केलं. त्याच्यामध्ये ते कौतुक लिहायचे त्या व्यक्तीबद्दल. आणि यामुळे काय झालं, बेकरीमध्ये जॉय आला, टीमवर्क आले, सगळ्यांना भारी वाटायला लागलं, क्वालिटी वाढली त्याची. कस्टमरला सुद्धा हे पॉझिटिव्ह वाईब जाणवले बरं का. आणि ह्यामुळे त्या बेकरीचा सेल वाढला. तुमच्या ऑफिसमध्ये पण पेअर टू पेअर रिकॉग्निशन होतं का? ग्रॅटिट्यूड होतं का? एकमेकांना थँक्यू वगैरे म्हणतात का? ह्या बेकरीमधून शिकण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांना एकमेकांना ॲप्रिशिएट करणं गरजेचं आहे. ॲप्रिसिएशन बऱ्याचदा अंडर एस्टिमेट करतो आपण. ॲप्रिसिएशन करतच नाही. नावाचं ॲप्रिसिएशन करतो, मनातून करत नाही. हे कल्चर आणणं गरजेचं आहे. ते ग्रॅटिट्यूड आणणं गरजेचं आहे. कारण छोट्या ॲप्रिसिएशनने काय होतं, कर्मचाऱ्यांचे मॉरल्स वाढत असतात, त्यांचं रिटेन्शन वाढत असतं, ज्याने कंपनीची क्वालिटी वाढत असते. तुमच्या टीममध्ये जर पिअर रिकॉग्निशन तुम्हाला आणायचं असेल, पॉझिटिव्ह वाईब आणायची असेल किंवा ग्रॅटिट्यूड ड्रिव्हन कल्चर आणायचं असेल, तर मला ईमेल करा अँड लेट्स हॅव अ ट्रेनिंग सेशन टुगेदर.